अग्निहोत्र होम ही काळाची गरज आहे, असं मत मोनिकाताई कोठे यांनी व्यक्त केले. स्वरांजली न्यूज चॅनलच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट गुरुजींच्या वाढदिवसानिमित्त पूर्व भागातील दत्तनगर येथील शिव हनुमान मंदिर येथे शनिवारी सामूहिक अग्निहोत्र आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिव हनुमान मंदिरात आरती करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वाध्याय निरतो भवेत एषैव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं. आजकालच्या जनरेशनमध्ये हे खूप फायदेशीर पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारा हे कार्यक्रम आहे. आणि मेन इतर सगळ्यांना मोठे तर आहेतच, मुलं आणि मुलींना पाहून मला खूप उत्साहित वाटलं की तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि लहानपणापासूनच हे सगळं करणं खूप आजकालच्या जनरेशनला उपयोगी आहे. आणि शुष्कर म्हणल्यासारखं कंपल्सरी घरात एक जण तरी केलं तरी पूर्ण घराला ते फायदेशीर होईल. నమస్కారం. ఇక్కడ పిలిచినందుకు చాలా థ్యాంక్ యూ సో మచ్ అంకుల్. ఇక్కడ వచ్చిన ప్రతి ఒక్కరికి నా ధన్యవాదాలు. ఇలానే అందరికీ ఇలానే అంతా సపోర్ట్ చేస్తుందని ఇలానే ఇలా కార్యక్రమం చేస్తుందని ఇలానే నాకు పిలిస్తే వస్తూ ఉంటాను. థ్యాంక్ యూ అంకుల్. कुठलाही जो कार्यक्रम आहे तो एकट्याने कधीच होऊ शकत नाही, तो प्रत्येक जणांच्या आणि मिळून मिसळून एखाद्या ग्रुपने तो कार्यक्रम होतो. त्यामुळे ह्या सर्वांचे मी आभार मानते की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप छान झाला. सोलापूरमध्ये आपण अग्निहोत्राचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेऊयात की ज्याच्याने समाजाच्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकू. सगळ्यांना अग्निहोत्र हा लोककल्याणाचा मार्ग आपण दाखवू शकू की जेचं आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे असे आपण. तर आता रोज संध्याकाळी तुम्ही हे अग्निहोत्र करायचं आहे आणि त्यासाठी नियम सुद्धा मॅडमने सांगितलेला आहे. काहीच नियम नाही आहेत त्यासाठी, फक्त अग्निहोत्राचं पात्र आणून घ्यायचंय आणि गाईचे गौरे आणून घ्यायचे, तूप तांदूळ एवढंच लागणार आहे. कोणी सुद्धा आपण ते घरात करू शकतो. एकाने जर घरात केलं तर पूर्ण आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतात. स्वरांजली चॅनल 1 मे 2014 रोजी
स्थापना झालेला आहे. त्यानंतर 10 ऑगस्ट 2014 रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला होता. तर त्या सोहळ्याला 11 वर्ष आपण आता 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आपण विविध उपक्रम राबवतोय. त्यापैकी एक उपक्रम आज संपन्न झालेला आहे, अग्निहोत्र कार्यक्रम. तर या अग्निहोत्र कार्यक्रमासाठी या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून सगळे मान्यवर पण उपस्थित राहिले. सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. या सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग होता. यावेळी सिनेसृष्टीतील कलाकार आरोही, विश्व फाउंडेशनच्या सृष्टीताई डांगरे, स्वरांजलीचे संस्थापक दयानंद मामड्याल, शिव हनुमान देवस्थानचे अंबादास बिंगी, स्वरांजली गोशाळा संस्थेचे रमाकांत मामड्याल, माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, कोमल मित्रमंडळ पदाधिकारी, लंबोदर मित्रमंडळाचे पदाधिकारी, सौ माधवी अंधे, हेमा मुदगुंडी, कल्पना अर्शनपल्ली, पल्लवी येदूर, लता गुंडला, स्वरांजली चॅनलचे सुनील भालेराव, पुरोहित मुकुंद मामड्याल, निवेदक गिरीश गोस्की, भावना गोस्की, राधिका जाधव यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी, स्वरांजली परिवारातील सदस्य, पदाधिकारी व या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.